मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 25. मागील भागात सुनबाई कशा आहेत, घाबरल्या असतील या सगळ्या प्रकरणात. लक्ष द्या त्यांच्याकडे आणि तुमचीही काळजी घ्या. ठेवतो फोन आम्ही आता. दादांनी फोन ठेवला. आता पुढे. फोन ठेवून करण शेखरकडे निघाला तशी खुशीही त्याच्यासोबत चालू लागली. करणने फोन शेखरला दिला आणि इशारा करत त्या सगळ्यांना घेऊन जायला सांगितलं. बोलता बोलता त्याची नजर खुशीकडे गेली तर ती घाबरून नजर मागे वळवत कोणाला तरी पाहत होती. त्यांनी पाहिलं तर ती त्या दुपारच्या माणसाला नजर चोरत पाहत होती. 1 मिनिट, हां मी आलो. तिचा हात हळूच सोडवत तो समोर निघाला. त्याची माणसं त्या पकडलेल्या गुंडांना घेऊन निघणार तसा त्यांनी हात करून त्यांना थांबवलं. खुशी ज्या माणसाकडे रोखून पाहत होती त्याला निरखत तो त्याच्या दिशेने गेला. खुशी मागे उभी राहून तो आता काय करेल या विचारात भीतीने त्याला पाहत होतीच की तेवढ्यात एक खाडकन गालात मारल्याचा आवाज आला. हे तिला हात लावण्यासाठी होतं. करण त्याला रागात पाहून म्हणाला आणि तशीच दुसऱ्या गालात ठेवून दिली. आणि हे पुन्हा कोणत्याही स्त्रीच्या वाटेला गेला तर लक्ष राहावं म्हणून होतं, समजलं? करण भाऊ, आलो आपण. शेखरने आवाज दिला तसा गाडीमागे डोळे मिटून शांत बसलेला करण जागा झाला. सगळ्यांना मार्गी लावून दोघंही कराडमध्ये जायला निघाले. तसा शेखरने गाडीचा ताबा घेत गेले अर्धा पाऊण तास पुन्हा प्रवास करून गाडी एका वाड्यासमोर येऊन थांबली होती. तिथून निघाल्यापासून खुशी तर जशी शांतच झाली होती. काहीही न बोलता तो सांगेल ते फक्त एखाद्या रोबोटसारखं करत होती. झाल्या प्रकरणातून चांगलीच बेदरलेली होती ती. निघाल्यापासून त्याचा हात जो घट्ट पकडलेला होता तो अजूनही तसाच पकडून शून्यात नजर लावून फक्त बसून होती. त्यांनीही काहीही न बोलता तिला शांत बसू दिलं होतं. कदाचित ही शांतताच तिच्या बेदरलेल्या मनाला शांत करेल असं वाटून गेलं त्याला. तोही खूप दमला होता. सकाळपासून आज जसे काही ठरवून संकट त्याचीच वाट बघत असल्यासारखे वाटले त्याला. डोळे मिटून शांत पडून तोही शांतता अनुभवत आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत होता. खुशी, चल, त्याने आवाज दिला तशी ती भानावर येत त्याच्यासोबत बाहेर आली. समोर पाहिलं तर अनोळखी जागा, अनोळखी घर, सगळं काही वेगळं नजरेस पडत होतं. पण सध्या काही विचारायची इच्छा झालीच नाही. आता कोणी काही विचारू नये आणि काही सांगू नये अशीच दोघांची अवस्था होती. रात्रीच्या त्या चंद्रप्रकाशात समोर तो वाडा अंधुकासा नजरेस पडत होता. आजूबाजूने वाहणारा थंडगार वारा, झाडांची सळसळणारी पानं, केळीच्या बनाचा येणारा मंद मंद सुहास, त्यावरून थोडाफार अंदाज घेत ती त्याच्यासोबत चालत होती. सर्वांना आलेले पाहून वॉचमन धावत येऊन त्यांना सलाम करत त्या भल्या मोठ्या लाकडी दाराचा कुलूप उघडला आणि लगबग करत आजूबाजूच्या लाईट ऑन केल्या. घरभर प्रकाश झाले तसे दोघं आत आले. मागून शेखरही दोघांचं सामान घेऊन आत आला. करण भाऊ, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवणाचं बघतो. शेखर त्याचं सामान साईडला टेबलवर ठेवत म्हणाला. शेखर, आम्हाला काही नको, आमचं झालंय जेवण. तू केलं का? नसेल केलं तर करून घे. उपाशी नको झोपू, करणने त्याला पाणी पीत पीत सांगितलं. खुशी हातात पाण्याचा ग्लास पकडून चहूबाजूने नजर फिरवत सगळं पाहत होती. जुन्या पद्धतीचे ठेवण असलेला असा तो कौलारू दमदार वाडा आकर्षक दिसत होता. लाकडी खांब, लाकडी जिन्ना, दगडी बांधकाम असलेल्या भिंती, आजूबाजूला सगळ्या काही जुन्या ठेवणीतल्या वस्तू, संग्रहालय वाटत होता जणू. जुना जरी असला तरी त्याचा जुनावटपणा कुठेही नजरेस पडत नव्हता. उलट वेळोवेळी घेतलेली जाणारी काळजी आणि टॉपटीपणा जागोजागी दिसून येत होता.
4-5 खोल्यांचा असा तो सुंदर वाडा लोभसा वाटत होता. पाण्याचा एक घोट घेऊन तिने ग्लास साईडला ठेवला आणि दारातून बाहेर पाहू लागली. थकल्या मनाला आणि थकल्या शरीराला ती येणारी थंडगार हवा आणि त्यासोबत येणारा मातीचा सुगंध गारवा देऊन जात होता. तो अनुभवात तर तिचे बसल्या जागीच डोळे जड व्हायला लागले होते. खुशी, तुला काही खायचं आहे? शेखर सोबत बोलता बोलता त्यांनी तिला विचारण्यासाठी आवाज दिला, तर ती शेजारी तिला असं पेंगलेलं पाहून क्षणभर तिचं हसूच आलं त्याला. इतकी थकलीये, झोप येते, तरी त्याचा हात काही तिच्या हातून सुटत नव्हता. तो तसाच पकडून सोफ्यावर पेंगली होती. शेखर तू जेवून घे आणि झोप तूही. मी पण झोपतो. हिला बघ, केव्हाही खाली पडेल नाही तर ही. करणने शेजारी तिला दाखवत इशारा केला तसा शेखर तिला हसून पाहत त्यांच्या बॅग वर रूममध्ये ठेवायला निघाला. खुशी, त्यांनी हळूच तिच्या गालाला हात लावत आवाज दिला तशी ती दचकून जागी होत त्याला घाबरून पाहू लागली. रिलॅक्स, मीच आहे. इतकं दचकायला काय झालं? तुला बरं वाटतं ना? अंग गरम का लागतंय तुझं? त्यांनी तिच्या कपाळावर हात लावला. काळजीने विचारलं. काय? मी ठीक आहे. ती जागी होऊन त्याला पाहत, झोप आलीये ना? चल वर जाऊन झोप. त्याने तिला उठवलं आणि घेऊन वर निघाला. लाकडी जिन्याने वर चढत आजूबाजूला नजर फिरवत ती त्यासोबत निघाली. वरती वर बेडरूम आणि त्या बाजूला छोटंसं टेरेस दिसत होतं. शेखर दोघांचं सामान ठेवून त्याच्या खोलीत निघून गेला होता. करणने दार उघडलं तशी तिने रूममध्ये नजर फिरवली. त्याच्या बेडरूमसारखी प्रशस्त नसली तरी एकदम सुटसुटीत आणि हवेशीर होती ही रूम. जा, तू फ्रेश होऊन ये, त्यांनी तिचा हात सोडवत सांगितलं. तसं तिने फक्त मान हलवली आणि निघाली. माईने सांगितल्यामुळे तिनेही तिची बॅग भरून गाडीत ठेवली होती, ज्याचा आता फायदाच झाला होता. बाहेर जाताना असू द्यावी सोबत, कधी कुठे गरज लागेल सांगता येत नाही म्हणत माईने तिला आग्रहाने ती आणखीन एक ड्रेस घालायला लावली होती. करणची तर नेहमी एक बॅग गाडीमध्ये भरून असतेच. कामामुळे केव्हाही जावं लागतं हे माहीत असल्यामुळे माईने केलेली ही तजवीज होती. करणने मोबाईल चार्जला लावला आणि खिडकीचे पडदे खोलले. काही क्षण तिथेच टेकून उभा राहिला. तशी घरची आठवण आली. लगबगीने फोन हातात घेऊन माईला फोन लावला आणि सगळी खुशाली कळवली. दादांनी सांगितल्याप्रमाणे गाडीचं कारण पुढे देत विषयाला विराम दिला होता. नेहमीप्रमाणे माईच्या सूचना ऐकत त्यांनी हो हो करत फोन ठेवला. पुन्हा एकदा डोळे मिटून शांत राहून आजच्या दिवसाचा उजाळा करू लागला. खूप काही घडून गेलं होतं आजच्या एका दिवसात. दादांनी जरी त्याला या प्रकरणात लक्ष घालण्यास मनाई केली असली तरी मन काही मानत नव्हतं. या सगळ्यांच्या मागे कोण आहे याचा शोध तर तो घेणारच होता. कारण आज नशिबाने तो खुशीसोबत होता म्हणून काही विपरीत घडलं नव्हतं. पण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तो तिच्यासोबत असेलच असं नव्हतं. आजचा एक प्रसंग पाहता तिची काय हालत झाली होती हे तर तो पाहतच होता. त्याच्यासाठी जरी हे नेहमीचं असलं तरी तिच्यासाठी ते किती त्रासदायक आहे याचा अंदाज त्याला आला होता. खरं तर आज किती खुश होऊन निघाला होता तो घरून. आज पहिल्यांदा कुण्या मुलीसोबत प्रवास करणार होता तो. कुणी मुलगी, ती कुणी नसून हक्काची बायको होती त्याची. माझी बायको, माझीच आहे ती. माझी म्हणताच चेहरा एकदम उजळला त्याचा. हाच काय तो आनंद होता सकाळपासून. आवडती व्यक्तीसोबत असली की प्रवास कसा छान वाटतो हे अनुभवायचं होतं आज. आणि अनुभव येतही होता निघाल्यापासून. आज सकाळपासून ती आणि फक्त तिलाच तर अनुभवत होता तो. अनुभवत होतो मी. सकाळी रुसलेली ती, मग लटक्या रागाने भांडणारी ती, गुलालात माखलेली ती, तर मध्येच ओरडल्यावर डोळे मिचमिच करून पाहणारी ती.
कधी हट्टी तर कधी खूप शांत, लहान मुलीसारखी बागडणारी, खरी भूक लागली म्हणून मुसमुसत होती तर लस्सी दिसली तरी हसायला लागली, गास भरवताना कसली गोड लाजते, कधी माझा राग शांत करते तर कधी न बोलता पण विश्वास देते, माझी काळजी घेणारी, माझ्यासाठी रडणारी, रडतानाही आठवली तशी गाडीतली बेधरलेली ती त्याच्या नजरेसमोर आली आणि खाडकन डोळे उघडले. इतका वेळ तिला आठवून चेहऱ्यावर हसू घेऊन शांत उभा असलेला तो तिला रडताना आठवून थोडासा हळहळला. स्वतःसाठी सगळे रडतात करण, पण आज ती माझ्यासाठी रडत होती, तुला त्रासातून पाहून तुझ्या काळजीने रडत होती आणि आपल्यासाठी असं कोणाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा समजून जावं की आपण किती नशीबवान आहोत, किती खास आहोत कुणासाठी तरी. म्हणजे मी खास आहे का तिच्यासाठी? तिच्या विचाराने गुलाबी झालेला तो तिला आठवून गाली हसला. तशी तिची चुमचुम कानी पडली आणि ओठ जास्तच रुंदावले त्याचे. तसं त्यांनी मागे वळून तिला पाहिलं. चेहरा टावेलने टिपत चालत येत होती. अंगावरचा सगळा साज शृंगार उतरून सध्याच्या सलवार कुर्त्यामध्ये पण सुंदर दिसत होती. केसांची वर बांधलेली पोनी, त्यातून हट्टाने पुढे आलेले दोन चुकार बट्टा नुकत्याच उमललेल्या रातराणीच्या फुलासारखी दिसत होती. करण, तू इतकं कधीपासून मुलींना निहाळू लागला? मनाने प्रश्न केला तसा तो हसला. हट, मुलींना कुठे निहाळत आहे मी? त्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, पण ही तर माझीच आहे, तिलाच तर पाहणार मी, हक्क आहे माझा. मनाला जुगारून देत त्यांनी तिचा चेहरा प्रेमाने पाहिला. तसं मन कडू झालं. त्याच्या रातराणीचा टवटवीतपणा जो हरवला होता. आपल्याच विचारात आरशासमोर उभी राहून एक एक बांगडी उतरवत होती. त्याने तिला पाहिलं आणि काहीही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला. कोण असतील ते लोक? आमच्या मागे का लागले असतील? किती भयानक होते ते सगळं. त्याच्यावर नेहमी असेच हल्ले होत असतील का? पण याच्याच मागे का? यांनी कोणाचं काय वाईट केलंय? का असे वागतात लोक? आजचा एकच प्रसंग मी पाहिलाय, पण यांनी तर असे किती हाताळले असतील. काही दुखापत वगैरे झाली असती तर? भीती कशी वाटत नाही यांना? कसे उभे होते, जणू काही फरकच पडत नव्हता. आणि मी, माझा जीव इथे इथे घशाशी आला होता. असलं कसलं काम हे? नेहमी असं जीव मुठीत घेऊन जगायचं का? यांना असेल सवय, भीती पण नसेल वाटत. पण बाकीच्यांचं काय? त्यांनी काय करायचं? असं पाहत राहायचं का नुसतंच आणि काळजी करत राहायची? खुशी, इथे ये. तो फ्रेश होऊन आला तरी ती तिथेच उभी होती. तशीच विचारात आरशासमोर उभी राहून कधीच्या त्या बांगड्याच काढत होती. तिला तसं पाहून त्याने आवाज दिला आणि बेडवर बसला. खुशी, एकदा आवाज देऊन पण ऐकू गेलं नाही तसा त्याने पुन्हा आवाज दिला. काय? काही म्हणाला? तिने गोंधळून त्याला पाहिलं. तसं त्याने शेजारी बसायची खूण केली. काहीही न बोलता ती शांतपणे येऊन बसली. काय झालं? तिचा हात हातात घेऊन त्याने शांतपणे तिला पाहत विचारलं. तिने एक नजर त्याला पाहिलं आणि काहीही नाही म्हणत मान हलवली. मग कसला एवढा विचार करतेस? हे बघ, मला माहितीये आज जे काही घडलं ते सगळं अनपेक्षित आणि धक्कादायक होतं तुझ्यासाठी. पण इतकं मनाला लावून त्रास नको करून घेऊ. बी स्ट्रॉंग. एक साधासा अपघात होता तो. असे वरचेवर होतच असतं. नेहमी अशीच घाबरत राहणार आहेस का? तुला असं पाहून मला टेन्शन येतं. उद्या त्यापेक्षा अजून काही भयंकर घडलं तर? कदाचित मी नाही राहिलो तरीही. अहो, काय बोलताय? त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला गप करत ती थोडं चिडून त्याला पाहू लागली. त्याचं बोलणं खूप जिवारी लागलं होतं तिच्या. रागाने त्याच्या हातून हात सोडवत आणि उठून खिडकीत जाऊन उभी राहिली. खुशी, तिला असं रागावलेलं पाहून उगीच बोललो असं वाटून गेलं. तसा तोही उठून तिच्याजवळ आला.
बोलू नका तुम्ही माझ्याशी. तो तिला हात लावू लागला तसं ती त्याला ढकलत अजून दूर उभी राहिली. सॉरी इफ आय हर्ट यू. पुन्हा नाही बोलणार असं. पण खुशी ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला त्रास होतो म्हणून कधी ती बदलत नसते ना. मला तुला दुखवायचं नव्हतं. फक्त इतकंच सांगायचं होतं की पुन्हा असं काही घडलं तर बी प्रिपेअर्ड अँड बी स्ट्रॉंग टू फेस एनी सिच्युएशन. बी इतकंच होतं तर दुपारी कशाला शोधलं मग मला. पडू द्यायचं होतं ना तिथेच. नेलं असतं ना मला त्या गुंडाने आणि केलं असतं काही. ती रागात रडत रडत खुशी काही बोलू नकोस. तिच्यावर वरडत त्यांनी तिला जोरात खेचलं आणि जवळ ओढून रागात पाहू लागला. पाहिलं मी नुसतं बोलते तरी किती राग आला तुम्हाला. आणि तुम्ही इथे मला असं गाडीत बंद करून एकटेच बाहेर निघून गेलात. तिथे आत बसून माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार नाही केला. तिथे अशा पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखं नुसतं आतून पाहत राहायचं होतं का तुम्हाला काही झालं असतं तर. पण नाही. तुम्ही ऐकताय कुठे कोणाचं. तुम्ही ठरवलं म्हणजे तेच करणार हो ना. नेहमी असंच करता तुम्ही. तुमचीच मनमर्जी चालते सगळीकडे. आत्ताही हे असं बोलायची काही गरज होती का. माझा काहीच विचार नाही येत तुमच्या मनात. ती रागात त्याला जाब विचारत होती आणि तो फक्त तिला ऐकत होता. त्याच्या ज्वालामुखीच्या रागासमोर तिचा हा कापरासारखा राग पाहून त्याला गंमत वाटली होती. कुठे त्याचा आरडाओरडा आणि कुठेही तिची चिवचिव. छानच वाटत होतं ऐकायला. ओ थँक गॉड. जीव शांत झाला माझा. आत्ता कशी बोललीस माझी गुलछडी. कुठे हरवली होती ही. किती वेळ झालं तिला शोधतोय. आत्ता मिळाली. तो तिचा नाक ओढत हसून म्हणाला. तशी ती आणखीनच रागात त्याला पाहू लागली. काय अशी काय पाहते आणि मी काय मनमर्जी केली ग. सगळं तुझं तर ऐकलं सकाळपासून. एक मिनिट. हा आत्ता आठवलं. त्या मिसळचा राग काढतेस ना माझ्यावर. दिली नाही तुला म्हणून. तो विषय बदलत तिला चिडवत म्हणाला. तुम्हाला मस्करी सुचते का. मी खरंच घाबरले होते आणि तुम्ही जाऊ दे सोडा. तुम्हाला नाही कळणार. तिने त्याला ढकलून दिलं आणि रागात बेडवर जाऊन आडवी झाली. मुसमुसत एक नजर त्याला पाहिली आणि तोंड फिरवून घेतलं. उद्याच्या चिंतेत तू आज का गमवतेस. नंतर सांगू तिला. हळूहळू समजेल ती. आज कदाचित वेळ चुकीची होती तिला हे सांगायची. तो तिथेच उभा तिला पाहत मनात विचार करत होता. चल करणराजे घ्या झोपून. तुम्हाला जमणार आहे का कुणाचा रुसवा काढायला. एखादं भाषण लिहा म्हटलं तर भर मोठं हातभर भाषण मिनिटात लिहून टाकाल. पण हा रुसवा कसा काढायचा. काढावं तर लागणार आहे. पण आपल्याच विचारात तिथे उभा तो तर्क लावत होता की तेवढ्यात तिने हळूच मान वळवून त्याला पाहिलं. तो उभा दिसला तशी ती झटकन मान वळवली आणि झोपून घेतलं. तिला असं करताना पाहून त्यांनी विचित्रपणे तिला पाहिलं आणि दुर्लक्ष करून विचारातच बेडजवळ आला. काही क्षण रेंगाळून तिथे चक्रा मारू लागला. डोकं खाजवत 2-3 चक्रा मारल्या. तशी ती पुन्हा हळूच मान वळवून त्याला पाहू लागली आणि त्याने पाहताच पुन्हा पडून राहिली. काय करते ही. तो बारीक डोळे करून तिला पाहत विचार करू लागला. काहीही न समजल्याने वैतागून बेडवर बसला आणि तिला पाहिला. तिला पाहून डोक्यात काही क्लिक झालं तसं तो जागचा उठला. तिने दोन्ही वेळेसारखं आत्ताही हळूच मान वळून पाहिलं. पण यावेळी तो तिच्या नजरेत काही पडला नाही. तिने पूर्ण वळून त्याला बाजूला शोधत समोर खिडकी पाहिली तरी दिसला नाही. तशी ती गोंधळली. कुठे गेले. विचारातच उठली तशी समोर भूत पाहिल्यासारखी जोरात वरडली. आ तुम्ही. तो हाताची घडी घालून तिच्या पायाजवळ उभा तिची गंमत पाहत हसत होता. त्याला समजलं होतं मगाचपासून तिचं काय चालू आहे. सारखी वळून त्याला पाहत तो आहे की नाही याची खातरजमा करत होती.
त्याला समोर असा हसताना पाहून त्याच्यावर नजर रोखून पाहत पुन्हा रागात वतवतली. नाक मुरडत पायाशी ठेवलेली रजई ओढून झोपून घेतलं. नाराजीत तिनेही कूस बदलली आणि डोळे मिटून पडून राहिली. झोपायचा प्रयत्न केला पण मन काही स्थिर नव्हतं. त्यामुळे तीही येईल की नाही शंकाच होती. तिचा पुन्हा तोच लपाछुपीचा खेळ सुरू झाला. मान वळवून त्याला पाहायची आणि पुन्हा शांत पडून राहायची. त्याला असं सारखं सारखं पाहून जणू तिचं अस्थिर मन शांतच होणार होतं. तो अगदी तिच्या मागे डोक्याखाली हात ठेवून तिलाच पाहत होता. अहो काय झालं? त्याला इतकं जवळ आणि असं तिच्याकडे पाहताना पाहून तिची घालमेल उडाली होती. तो काहीही न बोलता तसाच तिला पाहत होता. तुम्ही रागावले का? ती कसं तरी अडखळ श्वास घेत त्याला पाहत म्हणाली. हो खूप. तो तिला पाहत. मग काय करू मी? ती निरागसपणे त्याला पाहत विचारत होती की राग कसा घालवू म्हणून. काही नको राहू दे. तो उगीच भाव खात म्हणाला जसं काही त्याला नकोच होतं हे सगळं. त्याचा तो राग खरा मानून तीही मनातून नाराज झाली. काय करायला हवं या विचारातच ती होती की इतक्यात त्याने अलगद तिच्या कमरेवर हात घालून तिला जवळ ओढलं. त्याचा अचानक अशा स्पर्शाने काटाच उभा राहिला तिच्या अंगावर. तो आता काय करेल या विचाराने भीतीने घाबरली. डोळे घट्ट मिटून घेत आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या त्याच्या छातीशी. तिला असं पाहून तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा नजरेत कैद करावासा वाटला त्याला. त्याचा एक स्पर्शाने तिच्या हृदयाची वाढलेली धडधड आणि जोरजोरात चालणारा श्वास जवळच अनुभवत होता तो. शांतपणे मन भरून तिला पाहून घेतलं आणि नजर वळवली ती त्या मऊ मऊ गालावर. तुला माहित आहे ना माझा राग कसा जातो? तिच्या कानाशी येत तो हळूच पुटपुटला आणि अलवारपणे दोन्ही गालावर ओठ टेकवले. आधीच त्याच्या स्पर्शाने बावरलेली ती त्याच्या या कृतीने तर शॉक मोड मध्ये गेली. मन नाचायला लागलं तर मेंदू बर्फासारखं गोठून गेला. मला काही सुचत का नाहीये? काय करू काय नको काहीच न कळून अजूनच शहारली. पुतळा झाल्यासारखी अजूनच तशीच डोळे मिटून पडून राहिली. आज डोळे उघडून त्याला पाहायची हिंमत काही होणार नव्हती तिची. पण तो मात्र त्याचा तिखट राग गोड करून तिला खट्याळपणे पाहत होता. त्या दिवशी सारखी घाबरली होती पण आज गाल गुलाबी गुलाबी झाले होते. मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर ह्यानंतरचे एपिसोड पाहण्यासाठी मागं झालेले जे एपिसोड्स आहेत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. आणि मित्रांनो तुम्हाला मागे कथा झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला पाहायच्या असेल तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन चेक करू शकता आणि पाहू शकता. खूप इंटरेस्टिंग कथा आहेत. धन्यवाद मंडळी.